धुले जिले के साकरी तालुका से प्रशासन को आईना दिखाने वाला मामला सामने आया है। ककानी भड़गांव डामरीकरण सड़क का काम इतना घटिया निकला कि आक्रोशित ग्रामीणों ने अंततः इसे बंद करवा दिया। ग्रामीणों का आरोप है कि सड़क पर डामर की जगह धूल, मजबूती की जगह धोखाधड़ी और विकास की जगह लूट दिखाई दे रही है। पहले शिकायतों के बावजूद अधिकारियों ने इसे नजरअंदाज किया। इसके बाद युवाओं, किसानों और वरिष्ठ नागरिकों ने एकजुट होकर सड़क को हाथों से उखाड़कर घटिया गुणवत्ता उजागर कर दी। अधिकारियों द्वारा काम अच्छा है का दावा किए जाने से ग्रामीणों का गुस्सा और भड़क गया। अंततः ग्रामीणों ने सड़क का काम पूरी तरह रोकवा दिया। अब सवाल यह है कि ये सरकारी काम में बाधा है या जनता का हक। ग्रामीणों ने ठेकेदार और संबंधित इंजीनियरों की जांच कर कड़ी कार्रवाई की मांग की है। आंदोलन के दौरान जनप्रतिनिधियों के प्रति नाराजगी भी जाहिर की गई। या साक्री तालुक्याचा जो भडगाव मालेगावकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं काम बऱ्याच वर्षापासून झालेलं नाही, ते आता होतंय। ते जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत आहे, याच्यावर कोणाचंही वरून असं बंधन नाही। एखादा आमदार, खासदार किंवा पंचायत समिती सदस्य किंवा गावातील कोणी राजकीय पुढारी असतील, हे कोणी पाहत नाही। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतंय। यांच्या एस्टिमेटनुसार पाहिलं तर एकही असं हे दिसत नाही। एस्टिमेटनुसार अक्षरशः म्हणजे राट रांगोळी होते रस्त्याची। तरी या कामाची सखोल चौकशी होऊन यांचे बिल रोखण्यात यावे एवढी मी माझी आणि आमदार खासदार हे फक्त 5 वर्षांनी फक्त मतदानासाठी येतात, त्यांना या शेवटच्या गावांची आठवणच पडून जाते। वास्तविक जर बघितलं तर आमदार खासदार यांना या गावाकडनं भरपूर मतदान झालेलं आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल। तरी पण या गावांकडे अक्षरशः लक्ष राहत नाही। आणि तरी विचार केला तर मंजुळाताई तर याच गावावर निवडली आहे बा, याच साईडच्या गावांवर निवडली आहे। मंजुळाताईला कळायला पाहिजे एवढं तेवढं काहीतरी। हो, आणि कामं जर आणि काही 5 वर्षामध्ये भेटत ते सुद्धा बरोबर काम करत नाही असं। आणि मंजुळाताईच्या याच गावावर निवडले, या जो हा भाग नाही पडला असताना मतदान ते पडले असते, तिला कळलं असतं बा पडलं तर काय होतं वास्तव।